नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इथे आता मुक्ता, सागर आणि आदित्यला एकत्र आणणार आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघत होतो सागरने मुक्ताची सर्वांसमोर बाजू घेतलेली असते. तेव्हापासून मुक्ताच्या नजरेतही सागर खूपच चांगला माणूस आहे असे आता तिला दिसत असते. तर आता सई ही आपलीच मुलगी आहे हे जेव्हापासून सागरला समजलेले असते, तेव्हापासून सागर आणि सई म्हणजे पूर्ण कोळी कुटुंबच खूप आनंदून गेलेले असतं. घरात सर्व काही आनंदाने घडत असतं. आता हे सगळं बघून मुक्तालाही खूप छान वाटतं, कारण तिच्या सईमाऊला खूप असं प्रेम मिळत असतं. तेव्हा तीही खूप खुश असते. तेव्हा लगेच सर्वजण आता जेवण करत असतात. तेव्हा सई बोलते, ए पप्पा, तुला सुट्टी आहे ना, मग आपण ना फिरायला जाऊ. मुक्ताई, तू आणि मी मस्त फिरायला जाऊ हा. तेव्हा लगेच बापू काका बोलतात, हो सागऱ्या, सई म्हणते ना, मग जा बरं सुनबाईला आणि तिला फिरायला घेऊन जा. तेव्हा लगेच सागर म्हणतो, ठीक आहे सई बाळा, तू म्हणशील तसं. आता मात्र सागर सई म्हणेल ते करायला तयार असतो. तो खरंच खूप आनंदात असतो. तेव्हा आता हे सगळं बघून मुक्तालाही खूप छान वाटत असतं. तेव्हा आता सागर म्हणतो, ठीक आहे, मग संध्याकाळी आपण फिरायला जाऊ. तेवढ्यात आता सागरला फोन येतो. तर सागर फोन उचलतो, तर फोन आदित्यने केलेला असतो. तेव्हा लगेच आदित्यचा आवाज ऐकल्यानंतर सागर बोलतो, आदित्य तू कशासाठी फोन केलाय? तेव्हा आदित्य बोलतो, काही नाही, माझा बड्डे आहे म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे या बड्डेला माझ्या, असे म्हणून आता फोन कट करतो. तेव्हा सागर म्हणतो, त्या सावनीच्या घरी? नाही नाही, मी जाणार नाही. तेव्हा लगेच बापू काका आणि इंद्रा आता सागरला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा बापू काका बोलतात, सुनबाईला तुझ्याबरोबर घेऊन जा बड्डेला. तेव्हा लगेच ताही होकार देते आणि म्हणते, सईमाऊ तुला पण यायचं आहे ना बड्डेला, मग आपण तिघे मिळून बड्डेला जाऊ. तेव्हा आता सागरही तयार झालेला असतो. त्यानंतर इथे हर्षवर्धनने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. हर्षवर्धनने आता सावनी आणि आदित्यला हत्यार म्हणून सागरला रस्त्यावर आणण्यासाठी वापर करणार असतो. आता त्याने सागरला आदित्यला बड्डेला बोलवायला सांगितलेले असतं आणि इथे आल्यानंतर आदित्यच्या हातून तो सागरचा खूप मोठा अपमान करणार असतो, ज्यामुळे सागर खूपच हर्ट होईल आणि त्याचं जगणंच मुश्किल करणार आहे असे तो मनाशी म्हणत असतो. तेव्हा सावनी त्याला म्हणते, हर्ष काय चालू आहे तुझं, कशाला बोलवलं त्या सागरला? मला ना माझं मूड खराब नाही करायचा, माझ्या आदित्यचा बड्डे तुला सांगून ठेवते. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, सावनी ऐकून घे जरा, माझा ना खूप मस्त प्लॅन आहे. तेव्हा लगेच सावनी बोलते, नाही नको, तुझे प्लॅन ना सांगूच नको, सगळे प्लॅन फेल जातात तुझे. तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि म्हणतो, नाही मम्मा, मीच बोलावलं आहे त्यांना आणि मी ठरवलं आहे, तुला त्यांनी त्रास दिला आहे ना, आता मी पण त्यांना त्रास देणार आहे. तेव्हा सावनी बोलते, आदित्य सगळं विसरून जा, कशाला उगीस? तेव्हा लगेच हर्ष म्हणतो, नाही सावनी, उगच खोटं नाटक का सांगते? तो सागर कोळी इथे दारू पिऊन आला होता आणि किती तमाशा केला होता, हे सगळं काही आदित्यला समजायला हवं. उद्या असाच तो त्रास देत राहील सागर कोळी तुला, मग काय करायचं? आता आदित्य मोठा झालाय आणि त्याला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे, असे आता हर्षवर्धन आदित्य समोर म्हणतो. तेव्हा आदित्य म्हणतो, हो मम्मा, आता ते सागर कोळीला येऊ दे, मग मी चांगला सुनावणार आहे. तर इथे आता संध्याकाळी सागर घरी आलेला असतो. तेव्हा सई बोलते, पप्पा, आम्ही रेडी आहोत बरं का, आपल्याला फिरायला जायचं आहे की नाही? तेव्हा सागर म्हणतो, हो हो, मी पण तयार आहे, चला मग पटकन जाऊया. तेव्हा लगेच बापू काका म्हणतात, हो हो, तुम्ही मस्त एन्जॉय करत जा. आता ते तिघेही फिरायला निघालेले असतात. तेवढ्यात खाली माधवी आणि पोरू काका बसलेले असतात. आता त्या तिघांना असं आनंदात जाताना बघताच लगे माधवी विचारते, मग सई बाळा कुठे निघाले तुम्ही? तेव्हा सई म्हणते, माधवी आज्जू, आम्ही ना मस्त फिरायला चाललोय, मज्जा करायला चाललोय. तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात, वा वा वा, एका मुलीची मज्जा आहे फिरायला. तेव्हा लगेच सागर म्हणतो, हो, आज सुट्टी आहे ना, म्हणून आम्ही बाहेर चाललो. तेव्हा लगेच माधवी म्हणते, ठीक आहे जा, असे म्हणून आता मुक्ता, सागर आणि सई तिघेही फिरायला निघालेले असतात. तेव्हा लगेच माधवी पोरू काकांना बोलते, खरंच आपल्या मुक्ताचा संसार खूपच सुखाने चाललाय ना, कधीही अशा विचार केला नव्हता आपण. स्वामींनी खरंच खूप चांगलं केलं आपल्या मुक्ताचं. सागरही खरंच खूप चांगले व्यक्ती आहात ना? तेव्हा लगेच पोरू काका बोलतात, हो, खरंच सागर खरंच खूप चांगला माणूस आहे. नंतर मग आता इथे मुक्ता सागरला म्हणत असते,
आपल्याला आदित्यच्या बर्थडेला बोलावलंय ना, मग आपण एक छोटंसं गिफ्ट घेऊन जाऊया का मस्त त्याच्यासाठी? तेव्हा लगेच सई बोलते, "हो, हो, हो, मस्त गिफ्ट घेऊया आपण हां पप्पा." तेव्हा सागर म्हणतो, "ठीक आहे. आता बर्थडेला जायचंच म्हटल्यानंतर गिफ्ट तर घेऊन जावंच लागेल ना." तेव्हा आता ते तिघेही आदित्यसाठी गिफ्ट घेण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा आता समोरच लगेच मिहीर आणि मिहिका मुक्ताच्या नजरेस पडतात. तेव्हा लगेच मुक्ता बोलते, "मिहीर आणि हे दोघेही अजूनही एकमेकांपासून लांब राहू शकत नाही असे ती मनाशीच बडबड करत असते. तेव्हा लगेच सागर बोलतो, "काय बडबड करताय स्वतःशीच? जरा आम्हालाही कळू द्या नेमकं कुणाविषयी बोलताय ते." तेव्हा लगेच मुक्ता बोलते, "मिहीर आणि मिहिकाविषयी. आपण त्या दोघांबद्दल विचार करायला हवा, त्यांना एकत्र आणायला हवं." तेव्हा लगेच सागर म्हणतो, "नाही नाही, मिहीर हा चांगला मुलगा आहे आणि त्या मिहिकाबरोबर त्याचं लग्न कधीही होऊ शकत नाही." तेव्हा लगेच मुक्ता बोलते, "मग माझी बहीण मिहिका चांगली मुलगी नाही आहे का?" तेव्हा लगेच सागर बोलतो, "तिच्यामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्याच्यावरती नाही नाही ते आरोप केले होते. आठवत नाही का तुम्हाला? का विसरलात तुम्ही? तो निर्दोष होतो. त्याने काहीही केलेलं नव्हतं. तरीही त्याला खूप काही सहन करावं लागलं. उगाच मी होतो म्हणून तो सुटला." तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, "हो, पण यात माझ्या बहिणीची काही चूक नाहीये. तिने तो व्हिडिओ फक्त मिहीरकडेच होता ना. मग त्या दोघांमधलं सिक्रेट बाहेर कसं गेलं? म्हणून त्या दोघांमध्ये वाद झाले ना." आता मात्र मुक्ता आणि सागरमध्येच इथे वाद पेटलेले असतात. तेव्हा लगेच सई येते आणि म्हणते, "पप्पा आणि मुक्ताई, काय चालू आहे तुमच्या दोघांचं? आपण इथे फिरायला मज्जा करायला आलोय ना, मग भांडताय का?" लगेच आता सई सागरच्या हातात एक गुलाबाचं फूल देते आणि म्हणते, "धर बरं, मुक्ताईला दे तू आणि सॉरी म्हण." तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते, "कशाला सई माऊ? याची काही गरज नाही." तेव्हा लगेच सई बोलते, "नाही आहे मुक्ताई, शांत बैस तू. देणार आहे पप्पा." आता सईच्या हट्टापुढे सागरही नाही म्हणू शकत नसतो. आता सागर लगेच प्रेमाने ते गुलाबाचं फूल मुक्ताला देतो. तर मुक्ता ही आता सईच्या हट्टापुढे नाही म्हणत नाही. तीही आता ते सागरने दिलेलं गुलाबाचं फूल हातात घेते आणि दोघेही आता एकमेकांना सॉरी म्हणतात आणि विषय तिथेच थांबवतात. त्यानंतर आता मस्त असं आदित्यसाठी गिफ्ट घेतलेलं असतं. मग आता इथे दुसऱ्या दिवशी तिघेही बर्थडेला जाण्यासाठी तयार झालेले असतात. सागरच्या मनात मात्र खूप मोठी भीती दडलेली असते. आदित्यने तर आपलं नाव काढून टाकायचं ठरवलंय. मग कशासाठी बर्थडेला बोलावलं असेल बरं? पण जाऊ द्या, माझ्या मुलाने कधीच्या नावात मला बर्थडेला तरी बोलावलंय असे म्हणून आता सागरही तयार झालेला असतो. तर आता मुक्ता आणि सई आणि सागर तिघेही आता इथे आदित्यच्या वाढदिवसासाठी आलेले असतात. तर हर्षवर्धन आणि सावनीनी खूप मोठी पार्टी ठेवलेली असते आदित्यच्या वाढदिवसानिमित्त. आता मात्र तिथे आल्यानंतर आदित्य हा खूपच रागाने सागरकडे बघत असतो. तर पहिल्याच भेटीत मुक्ता आदित्यकडे बघते तर त्याच्या डोळ्यात सागर विरुद्ध खूप असा राग असतो. आता तो मुक्ताने सर्व काही बघितलेला असतो. त्यानंतर मग आता सागर समोर आल्यानंतर लगेच आदित्य म्हणतो, "आलात का तुम्ही?" तेव्हा आता सागर म्हणतो, "हो आदित्य बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." आणि असे म्हणून आता लगेच फुलांचा बुके सागर आदित्यच्या हातात देतो. रागानेच आदित्य तो बुके जमिनीवरती फेकतो. आता मात्र मुक्ता हे सर्व बघत असते. आता आदित्य सागरला म्हणत असतो, "तुम्ही माझ्या मम्माला त्रास देता ना? हे बघा, तुम्हाला सोडणार नाही आहे, मी सांगून ठेवतो." आता त्याची बोलण्याची स्टाईल ते सगळं बघून मुक्ताला लगेच लक्षात येते की सागरला हर्षवर्धनने करण्यासाठी आणि त्याचा अपमान करण्यासाठी आदित्यला इथे पार्टीत बोलवायला सांगितले असतं. आता मात्र मुक्ता लगेच आदित्यला समजवण्याचा प्रयत्न करते. "अरे बाळा, असा कसा बोलतोय तू? जरा तू मोठ्या माणसाशी बोलतोय याचं तरी ध्यान ठेवत जा." आता आदित्य जोरात ओरडूनच मुक्ताला म्हणतो, "तुम्ही कोण आहात आणि तुम्ही का मध्ये पडतायत? मी सागर कोळीशी बोलतोय ना." आता मात्र आदित्यचं असं उद्धटपणे वागणं बोलणं मुक्ताच्या डोळ्यासमोर लगेच येतं. हे सगळं सावनी आणि हर्षवर्धनने त्याला शिकवलेलं आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. इथे मात्र सागरला खूपच त्रास होत असतो, कारण सर्वांसमोर आज त्याचा मुलगा त्याचा एवढा अपमान करत असतो. तेव्हा आता मुक्ताने ठरवलेलं असतं की सागर आणि आदित्यला एकत्र आणायचं आणि प्रेम मिळवून द्यायचं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी